हा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. खूप दिवसाने आला फोन. दोन अनुभव, आजच एक आलाय माझा अनुभव. हो हो हो. दुसरा यायचा आहे आणि लगेच तिसरा दिला आणि खूप मोठा दिला स्वामींनी. अरे वा. काय झालेलं सांगू? सांगा ना, सांगा. हा हा. माझ्या ना छोट्या मुलाला ड्राय खोकला, म्हणजे ते ड्राय कफ सारखं सुरू हो झालं. हो हो ताप हो. नाही, सर्दी नाही हा. आणि 15 दिवस शाळेत पण पाठवलं नाही. इतका खोकला होता ना मॅडम. अरे मी बापरे. मिनिट मोजत होते, एका मिनिटाला त्याला 2-3 वेळा उबळायचे, असं दिवसभर कंटिन्यू. हो, मग फॅमिली डॉक्टरांनी तो जो कोर्स असतो तो केला. परत ड्राय कफच्या वाफ द्यायला सकाळ हो हो. संध्याकाळ बोलवलं. मग तिकडे 8 दिवस गेले, तिथं काहीच थोडा पण कमी नाही झालं, सेम कंडिशन. अरे मग त्या मॅडम म्हटल्या आपण औषध बदलू, ते पण केलं, तरी काही राहिलं नाही. हा. मग म्हटलं की आता मी अजून काही इलाज करू, कारण त्याला एक्सरे पण नाही करू शकत कारण कफच नाहीये. बरोबर. मग मग त्यांना काही समजेना, मग मी दुसरे डॉक्टर बघितले, त्यांनी पण म्हटले हा व्हायरल ड्राय कफ असतो. अरे त्यांनी पण भरपूर औषध दिले, परत ते अँटीबायोटिक काय असतं त्यांचं भरपूर. अरे. परत 8 दिवस गेले, त्यांचे पण वाफ द्यायचं सुरू झालं, पण खोकला थोडा पण नाही राहिला. सकाळ संध्याकाळ तसंच. हो, मध्ये मध्ये मग मी तारक मंत्र वगैरेचं तीर्थ द्यायचे, पण तो खोकला रात्रीचं झोपेत न्यायचं, दिवसभर चालूच असायचं. मिनिटाला म्हणजे त्याला किती त्रास होत असेल. मग हो, मग गेल्या गुरुवारी काय झालं, म्हटलं आता अजून किती दिवस वाट बघायची ना. मग गेल्या गुरुवारी लास्ट डोस होता त्या डॉक्टरांचा. मग आमच्या त्या मॅडम काय म्हटल्या की असं करा, डायरेक्ट मोठे पेडियाट्रिशियन MBBS वाले आहेत ना मोठ्या हॉस्पिटलचे, त्यांच्याकडे दाखवा. म्हटलं आता उद्याचा कोर्स झाला ना की तो बघा आणि दाखवा. मग मी काय केलं, गुरुवार होता, म्हटलं आता एकदा केंद्रे दादांशी कॉन्टॅक्ट करू, नाही का. मग सकाळी, गुरुवार पण आहे म्हटलं, स्वामी करून द्या कॉन्टॅक्ट. सकाळी केला, सकाळी म्हणजे असं त्यांचा जो टाइम असतो ना 12च्या दरम्यान, तर ते वेटिंगला होते. मग नाही केलं. मग नंतर परत एकदा केलं तर त्यांनी कट केला. मग असं भीती वाटते ना, ते बिझी असतात, सारखं कसं करायचं. मग मी संध्याकाळी काय म्हटलं स्वामींना, तुम्ही नाही का तो मुलाखत घेतली केंद्रे दादा, त्याच्यामध्ये दादा नाही का बोलले शक्यतो ते 11 माळी जप आणि 11 वेळा तारक मंत्र ह्या खूप प्रभावी सेवा आहेत, त्या जास्त देतात. मग स्वामींना म्हटलं की दादा काही कॉल नाही उचलत, आज गुरुवार आहे, त्यांचे काही वाचन वगैरे पण असेल ना, पारायण चालू. हो, पारायण. मग मी म्हटलं की स्वामी त्यांनी त्या मुलाखतीत सांगितलंय तर मग मी ते सुरू करते, 11 माळी. पोराचा खोकला राहू द्या म्हटलं, मला असं पोटात कसं तरी व्हायचं त्याचं, ते उबळ ऐकून, नाही का. रोज रिक्वेस्ट करायचे, पण मग असं वाटायचं औषध चालू आहे, आज राहील उद्या राहील, पण नाहीच राहिलं ना. मग मी संकल्पच केला की मी करते. तरी मग ते 11 माळी करताना काय झालं, मला काय सवय, कलर्स मराठीचं ते स्वामींचा कार्यक्रम चालू झाला ना, की मी एक नोटबुक केली आहे, संपेपर्यंत एक पानभर श्री स्वामी समर्थ लिहिते मी, नाही का. आणि इतकं छोटं छोटं लिहिते की जास्तीत जास्त, मग ते 200च्या वर होतं एक पान. तर हो, पण कधी कधी असं नाही होत, पण ट्राय करते की जास्तीत जास्त त्यावेळेस. तर ते मुलाला माहिती आहे ना, तर त्याने मला आदल्या दिवशी दिलेलं, मम्मा स्वामींचा कार्यक्रम लिही. माझा मूडच नव्हता, मला असं मुलाला बरं नाही, लक्षच नव्हतं, मी लिहिलंच नाही, ती बुक तशीच ठेवली. तर मी गुरुवारी नाही का म्हटलं, केंद्रे दादांचा संकल्प केला, त्यांनी सेवा असतात तशा. मग मी इकडं 11 माळी जप एकदम असं तल्लीन होऊन सुरू केला, संकल्प करून की त्याचा खोकला राहू द्या स्वामी. आणि तिकडं त्यांनी काय केलं ते मला नंतर कळलं, तिकडं तो जप लिहायला बसला वाटतं. बाहेर गेल्यावर मला कळलं, त्यांनी सेम माझ्यासारखं असं छोटे छोटे अक्षर फुल 2 पानं भरले ते नंतर. पण इकडं माझा जप चालला, तिकडं त्याचं लिहायचं चाललं. तेव्हा काय झालं, मी जप करताना इतके तल्लीन झाले तर मला समोर स्वामी दिसले. इतका चमत्कार, फर्स्ट टाइम. आणि तेच तेजस्वी शरीर, आणि ते काय करत होते, पहिल्यांदा मला हालचाल करणारे स्वामी दिसले. ते ना एक असं लाटणं होतं आणि त्या लाटणाने असं काढा टाईप बनवत होते, म्हणजे असं बनवत होते की त्याच्यातून ती पावडर पडत होती बाहेर. आणि हा सीन 5 सेकंदापर्यंत झाला. आणि मी इतकी तल्लीन झाले होते, मला ते मी गडबडले, माझे ते तल्लीनतात गेले, बापरे काय दिसलं. आणि स्वामींचा चेहरा नाही दिसला, मानेखालचं पूर्ण शरीर असंच तेजस्वी ऑरेंज कलर, सगळ्या शरीरावर नाम. आणि ते इतके मन लावून ते नाही का झाले स्वामी राजवैद्य, ते शंकराचार्यांसाठी त्या टाईप. मला असं भारी वाटलं. पण मी ते माळा पूर्ण केलं, तारक तीर्थ केलं, मुलाला दिलं. बाहेर आले तर बघितलं तर त्याचा जप पूर्ण होता आता 2 पानं, 2 ओळी राहिल्या, मग त्याने तो पूर्ण केला. मला एकदम भारी वाटलं. पण मी असं मनात ठेवलं की दिसले असतील असे तल्लीन झाल्यावर.
मग मी म्हटलं केंद्रे दादा म्हटलेले ना की हं. 9 ते 12 तुमच्या मुलाखतीतलंच की 9 ते 12 मध्ये ते व्हॉट्सअपमध्ये आन्सर देतात. कोणाला प्रॉब्लेम असेल. मग म्हटलं आता व्हॉट्सअप तरी करून बघावं नाही का. असं ते कसं तरीच होतं ना की अजून राहिला नाही. मग मी व्हॉट्सअपला 9ला 5 कमी असताना त्यांना मेसेज टाकला की दादा माझा 10 वर्षाचा मुलगा आहे त्याचा खोकला खूप डॉक्टर केले राहत नाहीये सेवा द्या. तर त्यांनी काय केलं नाही मग मी वाट बघितली त्यांचा रिप्लाय आला नाही. मग आमचे जेवण वगैरे झाल्यावर सहज 11:30 पावणे 12ला बघितला तर त्यांचा रिप्लाय आला होता. तर त्याच्यात त्यांनी मला काढायचीच सेवा दिली. अरे वा. मग मला काय क्लिक केलं झालं काढा? की तेच जे स्वामी पावडर बनवत होते ना सेम तो काढा. हो. मग ते मला क्लिक स्वामींनी केलं की अरे मगाशी मी तुला दाखवलं तेच आलंय सेवा. मला ते अचानक क्लिक झालं नाही का की बापरे. मग मला इतका काय होता काढा की 1 चमचा सुंठ पावडर आणि 1 चमचा दालचिनी पावडर 3 कप पाण्यात आटवायची 1 कप करायची. सकाळी अर्धा चमचा संध्याकाळी अर्धा चमचा द्यायची. कुठलाही खोकला एका दिवसात गायब असं होतं. बाकी काहीच सेवा नाही दिली तारक मंत्र नाही. पण ते काय झालं मला तेव्हा नाही लक्षात आलं. ते फोन बघत बघत मी ते काढायचं नियोजन करताना लक्षात आलं अरे मगाशी स्वामींनी मला असंच काहीतरी दाखवलं की 5 सेकंद नाही का ते काढा अशी पावडर पडती लाटण्याने लाटतात. एवढा मोठा. मग ते झालं मग मिस्टरांना म्हटलं त्यांना असलं आवडत नाही ना. त्यांना वाटतं भक्ती करावी पण हे काय पण सांगते. मग त्यांना म्हटलं ही अंधश्रद्धा नाहीये ऐकून घ्या. मगाशी मला जे दिसलं ना तेच दादांनी मेसेज मध्ये पाठवले. मग त्यांनी पण त्यांना पण पटलं. बोलले नाही पण त्यांचं ते ह्याच्यावरून कळलं की त्यांना पटलं. त्यांना माहिती ना कारण इथून मागं पण केंद्रीय दादांमुळे माझे खूप नाही का प्रॉब्लेम नीट झाले तसे. मग आहे ना मी दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता गुरुवारी सेवा भेटली. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी मी ते दोन्ही पावडर आणले आणि मग ती सुंठ पावडर आहे ना सेम तोच कलर होता जे स्वामी मला दिसले ना बनवताना. मला खूप भारी वाटलं म्हणजे तो केवढा मोठा चमत्कार. बरं आता खरा चमत्कार पुढे. मग काय झालं मग मी 11-12च्या दरम्यान ती पावडर मिळाली. मग ते मी काढा बनवला. मुलाला अर्धा चमचा दिला तरी पण फरक नाही दिवसभर. आणि त्यात अजून एक उपाय होता की कांद्याचा रस 4-5 चमचे काढा आणि म्हणजे फक्त काढून द्यायचं आणि कोमट पाणी प्यायचं. मग मी मुलगाला उलटी येईल म्हणून मी त्याला सांगितलंच नाही गपचूप पाणी मिक्स करून ते पण दिलं. पण खरं ते झालं ते आपलं असंच केलं. मग ते झालं की असं काही खोकला राहिला नाही. तर मग संध्याकाळी परत अर्धा चमचा दिला तरी पण खोकला राहिला नाही. मग झोपेत तर त्याला नाहीच येत. मग शुक्रवार गेला. मग दुसऱ्या दिवशी सॅटर्डेला मिस्टर घरी होते. मग म्हटलं की बापरे असं कसं झालं दादांनी सेवा दिली अजून कसं नाही राहिला. पण विश्वास होता. पण असं म्हटलं की राहील 2 दिवसांनी दादांच्या काड्याने 3 दिवसांनी. पण म्हटलं एकदा ओपिनियन तरी घेऊन यावं MBBS डॉक्टरांकडून. मग आम्ही काय केलं मी सकाळी परत त्याला काढा दिलाच नाही. तो कालचा अर्धा चमचा संध्याकाळचा तो जो होता तेवढा दिला. आणि मग आम्ही 11ची अपॉइंटमेंट मिळाली सकाळी शनिवारी. डॉक्टरांकडे गेलो तेव्हा पण कंटिन्यू खोकत होता. ते डॉक्टरांनी चेक केला. डॉक्टर म्हटले बापरे केवढं खोकतोय म्हटले. तर डॉक्टर काय म्हटले की एक्सरेची गरज नाही कारण कफ नाहीये. मग ते बोलले की त्यांचं काही सांगितलं कसा असतो खोकला स्वरयंत्र श्वासनलिका ड्राय कफ व्हायरल असं काय काय बोलले. आणि मग त्यांनी सांगितलं की 2 दिवस हे औषध देऊन बघा. 5 दिवसाचा कोर्स द्यायचं नाहीच राहिलं तर फुफ्फुसाचा याचा काही संबंध नाही. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट ENT वाल्यांना दाखवा बोलले. कारण तो खोकतच होता इतकं भयानक नाही का. शेजारी पाजारी आम्हाला औषध सांगायला यायचे किती खोकतोय तो हे पान चावा ते द्या असं. म्हणजे 15 दिवस ते विचित्रच होते. खात पीत होता सगळं व्यवस्थित फक्त कंटिन्यू खोकणं. मग ते MBBS ते झालं आणि खाली आलो मेडिकल मध्ये गेलो त्याचा खोकला एकदम कमी व्हायला लागला. म्हणजे आम्ही ऑब्झर्व केलं. मी म्हटलं काय रे खोकला येत नाही दाबून खोकतोय का काय असं ओपनली खोक. आणि घरी यायला मला जरा थोडे कामं करत करत 2-3 तास झाले. घरी आलो पूर्ण खोकला बंद. औषध घ्यायची गरजच नाही लागली. केवढं मोठं चमत्कार. म्हणजे थोडं किंचित डगमगलं तर स्वामींनी मला म्हटले असतील की जा MBBS कडे जा काय जा पण माझ्याच ह्याने राहणार. घरी येईपर्यंत पूर्ण गेला मॅडम. 15 दिवस जो मुलगा 1-1 मिनिटाला एवढा खोकत होता पूर्ण खोकला गायब. आम्ही सगळे आश्चर्य करतो नाही का. कमाल कमाल. MBBS ते जे मोठे डॉक्टर होते त्यांचे औषधं तसेच पडून होती. मग म्हटलं संध्याकाळी किंचित असं म्हणजे तो खोकला नाही तो पूर्ण गेला.
पण असं नाही असं केल्यासारखं झालं म्हणून म्हटलं आणले तर एक एक डोस द्यावा. मग ते मग जे असे पॉवरफुल होते ते नाही दिले, नॉर्मल आपले असे कमीवाले नाही का, तो सिरप एक चमचा दिला, एक असं जस्ट. पण पूर्णच राहिला, दुसऱ्या दिवशी तर नाहीच, म्हणजे त्याच दिवशी राहिलेला. पण तो जो एवढा तेवढा थचकलेला ते पण नाही. म्हणजे मला सांगायचं की ते दादांचा काढा जो स्वामींनी दाखवलं त्याने राहिलं नाही का, केवढा चमत्कार. किती मोठा चमत्कार. आणि फर्स्ट टाइम मला स्वामी असे स्वतः दिसले हालचाल करणारे नाही का. किती भाग्यवान तुम्ही ताई. किती छान, म्हणजे खूप मोठं छान. आणि त्या दिवशी ज्या दिवशी आम्ही त्या मोठ्या डॉक्टरांकडे जाणार होतो ना, आमची आवरावर चाललेली तोपर्यंत ह्याने परत 2 पानं लिहून काढली. त्याचे 4 पानं लिहून झाले. आमचं लक्ष नव्हतं. त्याला ते अशी मज्जा वाटायला लागली नाही का श्री स्वामी समर्थ. म्हणजे स्वामींनी त्याची छोटी भक्ती पण मान्य केली नाही का, लेकराचं राहिलंच पाहिजे. मग त्यांनी सोमवारी शाळेत पण गेले. मला तो इतका मोठा चमत्कार वाटला ना. मग पण तुमचा मेसेज आलेला ना तुम्ही गावी गेलाय म्हणून टाकलं होतं आपल्या. हो, म्हणून मी उशिरा शेअर करते. गेल्या गुरुवारचा चमत्कार. अच्छा अच्छा. हो, मग त्या औषध तसेच आहेत. म्हणजे फक्त स्वामींच्या अर्ध्या अर्ध्या चमच्या काड्यांनी जे केंजळे दादांनी दिलं त्याने राहिलं. म्हणजे दादांची खरंच दादांमध्ये खूप पॉवर आहे. स्वामी बरोबर तेच देतात. म्हणजे दादा जे देतात ते स्वामींनीच सांगितलेलं असतं. खरंच खरंच खरंच. खूप छान ताई, मी शेअर करते. विश्वास पाहिजे. खरंय खरंय. थँक्यू. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.